नमस्कार. दुधी भोपळ्याच्या भाजीसोबत कशाचं सेवन करू नये? दुधी भोपळ्याची भाजी किंवा पराठे भरपूर लोक आवडीने खातात. यांची टेस्ट तर चांगली असतेच. सोबतच यातून अनेक पोषक तत्व जसे की व्हिटॅमिन सी, बी आणि के यांच्यासोबतच कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, झिंकही मिळतं. याने तुमच्या त्वचेसोबतच तुमच्या शरीरालाही अनेक फायदे मिळतात. या भाजीचं सेवन नियमितपणे केल्याने मेटाबॉलिझम्स मजबूत होतं. मात्र अनेकांना हे माहीत नसतं की या भाजीसोबत कशाचं सेवन करू नये. आज तेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. दुधी भोपळ्यासोबत काय खाऊ नये? दुधी भोपळ्यासोबत पत्ताकोबीचं सेवन अजिबात करू नये असं आयुर्वेद सांगतं. यामुळे तुम्हाला गॅसची समस्या होऊ शकते. ज्या लोकांना पोटाची समस्या आहे त्यांना दुधी भोपळ्यासोबत पत्ताकोबी आणि ब्रोकोलीचं सेवन करणं टाळलं पाहिजे. तुम्ही दुधी भोपळ्यासोबत कारल्याचं सुद्धा सेवन करू शकत नाही. याने तुम्हाला उलटी होऊ शकते, नाकातून रक्त येऊ शकतं आणि चक्कर येण्याची समस्याही होऊ शकते. या भाजीसोबत आंबट फळाचं देखील सेवन करणं टाळण्याचा सल्ला दिला जातो. याने पोटदुखी किंवा पोटासंबंधी इतर समस्या होऊ शकतात. तसेच या भाजीसोबत डेअरी प्रोडक्टही खाणं टाळलं पाहिजे. तसेच दुधी भोपळ्याचे फायदे. जर तुम्ही नियमितपणे दुधी भोपळ्याच्या ज्यूसचं सेवन केलं तर याने मेटाबॉलिझम बूस्ट होतं आणि इम्यून सिस्टीमही बूस्ट होतं. सोबतच तुमचं वजनही नियंत्रणात राहतं. हे ज्यूस तुमच्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर ठरतं. 1. कोलेस्ट्रॉल कमी होतं. दुधी भोपळ्याच्या भाजीचं नियमित सेवन केलं तर शरीरातील कोलेस्ट्रॉल सहजपणे कमी होतं. याने कोलेस्ट्रॉलची समस्या दूर होते. याचा ज्यूस एक आदर्श पेय मानला जातो. 2. युरिनरी डिसऑर्डर. युरिनरी डिसऑर्डर म्हणजे लघवीसंबंधी समस्यांमध्ये दुधी भोपळा फार फायदेशीर ठरतो. याने शरीरातील सोडियमचं प्रमाण कमी केलं जातं. ते लघवीच्या माध्यमातून बाहेर निघतं. 3. डायबिटीसमध्ये फायदेशीर. डायबिटीसच्या रुग्णांसाठी दुधी भोपळ्याचं सेवन करणं फायदेशीर मानलं जातं. डायबिटीसमध्ये रिकाम्या पोटी दुधी भोपळ्याचं सेवन करणं चांगलं असतं. 4. पचनतंत्र मजबूत होतं. दुधी भोपळा पचनासंबंधी समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. सोबतच ॲसिडिटीही दूर केली जाते. तसेच दुधी भोपळ्याने पचनासंबंधी समस्याही दूर होतात. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.